नमस्कार, मी अक्षता गुरव. लाईव्ह मराठीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. पाहुयात आज दिवसभरातल्या ठळक घडामोडी. खासदार धनंजय महाडिक यांचा 15 जानेवारी रोजी वाढदिवस साजरा झाला. वाढदिवसानिमित्त खासदार महाडिक सहकुटुंब तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी गेले होते. गेली कित्येक वर्ष वाढदिवसानिमित्त तिरुपतीला जाऊन व्यंकटेश्वराचं दर्शन घेण्याची परंपरा यंदाही खासदार महाडिक यांनी कायम ठेवली आहे. त्यांच्यासोबत पत्नी अरुंधती, मुलगा पृथ्वीराज, विश्वराज आणि कृष्णराज यांच्यासह दोन्ही सुना आणि नातू उपस्थित होते. हिंदू धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा आज 344वा राज्याभिषेक दिन कोल्हापुरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीनं जिल्हा प्रमुख संजय पवार आणि विजय देवणे तसंच कार्यकर्त्यांनी रुईकर कॉलनी इथं असणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केला. तसंच ध्येयमंत्रही म्हणण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. शिवाजी विद्यापीठाचा 61वा दीक्षांत समारंभ 17 जानेवारी रोजी संपन्न होतोय. या निमित्तानं मुख्य इमारतीत आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. ही विद्युत रोषणाई पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होते. या समारंभाला कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील संलग्न कॉलेजचे ध्वज लावण्यात आले. याचबरोबर यावर्षी प्रथमच मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेत विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र मिळणार आहे. तर सलग 3 दिवस चालणाऱ्या ग्रंथ प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद लाभत आहे. एकंदरीत शिवाजी विद्यापीठाचा अवघा परिसर उत्साही वातावरणात कल्पकतेनं सजलाय. शिवाजी विद्यापीठातून पदवीधर होण्यात यावर्षी देखील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील मुलींनी बाजी मारली. यावर्षी 28,595 मुली पदवी घेणार असून त्यांचं प्रमाण मुलांच्या तुलनेत 5,698 इतक्या संख्येने जास्त आहे. शिवाजी विद्यापीठात कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्हा कार्यक्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या मुलींचं प्रमाण 18% होतं, परंतु आता हे प्रमाण 55.53% पर्यंत पोहोचले. यातूनच मुलींचा उच्च शिक्षणातील टक्का वाढत असल्याचं स्पष्ट होतंय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारताच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याबाबत खळबळजनक वक्तव्य केले. इंदिरा गांधी या त्यावेळी आमच्यासाठी विलन होत्या असं वक्तव्य फडणवीसांनी केले. फडणवीसांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. फडणवीसांनी नुकतंच कंगना रनौतच्या इमर्जन्सी चित्रपटाच्या स्क्रीनिंगला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी कंगनाचं कौतुक करत आणीबाणीवर भाष्य केलं. हालांकि कंगना जी स्वयं जो रोल इसमें कर रही है वो तो हर रोल को न्याय देती है. शी इज अ वेरी वर्सटाइल एक्ट्रेस और हमारे लिए मतलब इंदिरा जी तो वैसे बहुत बड़ी थी और देश की नेता थी, लेकिन उस दौर में हमारे लिए तो विलन थी. लेकिन ठीक है, हर दौर की अपनी बात होती है. इंदिरा जी ने भी देश के लिए अच्छा काम किया है, पर मुझे लगता है कि इमरजेंसी ये निश्चित रूप से हमारे देश के इतिहास में एक बहुत ही काली इस प्रकार की रात है और उसको हमारे देशवासियों तक पहुंचाना भी जरूरी है, क्योंकि अगर हम हमारे लोकतंत्र को जीवित रखना चाहते हैं तो इस लोकतंत्र पर आए हुए संकटों को जब तक हम हमारी आने वाली पीढ़ियों के साथ साझा नहीं करेंगे तब तक लोकतंत्र की कीमत क्या है ये हमारे आने वाले लोगों को पता नहीं चलेगा. बारामतीत विविध विकास कामांच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आलेल्या राज्याच्या पशुसंवर्धन आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी बारामतीच्या विकासाची पाहणी केली. बारामती शहरासह मतदारसंघात झालेल्या सर्वांगीण विकासानं त्या अक्षरशः भारावून गेल्या. बारामतीचा झालेला हा विकास पाहून त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं तोंड भरून कौतुक केलं. पहिल्यांदाच अशा दृष्टीने बारामती बघण्याचा माझा योग आला आणि खरंच इतकं सुंदर काही कामं मला बघायला मिळाली की माझी इच्छा आहे की माझ्याही जिल्ह्यात आणि मराठवाड्यामध्ये या कामांना मी रेप्लिकेट करू शकेन. कृषी विज्ञान केंद्राचं जे सुंदर असं मी आज पूर्ण टूर घेतला आणि तिथलं काम पाहिलं. मी खूप प्रभावित झाले. सर्वात पहिले प्रभावित झाले म्हणजे बारामतीचं काम हे सकाळी 6 वाजता सुरू होतं. मला दादांच्या वक्तशीरपणा आणि त्यांच्या शिस्तीविषयी खूप कौतुक वाटलं आणि मेन म्हणजे प्रत्येक गोष्टी ते स्वतः लक्ष देत होते. प्रत्येक गोष्टीची त्यांना बारीक माहिती होती आणि ते प्रत्येक गोष्टीची माहिती देखील देत होते आणि सूचनाही करत होते. तर मला असं वाटतं एक असं नातं त्यांच्या मतदारसंघाच्या विकासाशी त्यांचं झालेलं अनेक वर्षाचा त्यांचा अनुभव, त्यांचं सत्तेत असणं याचा नक्कीच बारामतीला खूप लाभ झालेला आहे. या सगळ्या गोष्टीमध्ये खूप काही शिकण्यासारखं आहे आणि मंत्री म्हणून इथे आणखी काय वाढवता येईल, आणखी काय प्रयोग करता येईल याच्यासाठी मी नेहमी सहकार्य करेन. अजितदादांचे मनापासून आभार
त्यांनी ही संधी दिली की या गोष्टी मला घेता यावा. बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर मुंबईतल्या राहत्या घरात चाकू हल्ला झाल्याची माहिती समोर येते. घरात शिरलेल्या चोराकडून सैफ अली खानवर चाकू हल्ला करण्यात आलाय. या घटनेनंतर सैफ अली खानला मध्यरात्री 3:30 वाजण्याच्या सुमारास लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या हल्ल्यात त्याच्या शरीरावर एकूण 6 जखमा झाल्यात. मात्र सैफ अली खानची प्रकृती सध्या स्थिर आहे. या प्रकरणी पोलिसांच्या 7 टीम कडून कसून तपास सुरू आहे. अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला झाल्याची माहिती समजताच खासदार सुप्रिया सुळे यांनी सैफ अली खानची मेहुणी करिश्मा कपूर हिला फोन करून विचारपूस केली. सुप्रिया सुळे या बारामतीत एका कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांना याबद्दलची माहिती समजली. ऑफिशियल स्टेटमेंट पोलीसचं आणि त्यांच्या फॅमिलीकडून काहीच मला माहिती नाही, पण मला असं वाटतं त्यांच्या फॅमिलीचं आणि पोलीसचं ऑफिशियल स्टेटमेंट येऊ द्या. सध्या नवी दिल्लीत इंदिरा गांधी इंडोर स्टेडियम मध्ये खो खो जागतिक विश्वचषक स्पर्धा सुरू आहे. यामध्ये भारतीय पुरुष संघानं पेरू संघाचा 70-38 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत आपलं स्थान निश्चित केलं. तर या स्पर्धेत भारतीय महिला संघानंही कौतुकास्पद कामगिरी केली. भारतीय महिला संघानं इराणवर 100-16 असा एकतर्फी विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. देवतारी त्याला कोण मारी असं आपण अनेकदा ऐकतो. अशीच एक घटना विक्रोळीतून समोर आली आहे. विक्रोळीच्या कनमवार नगर मध्ये एक थरारक घटना घडली. बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीच्या 13व्या मजल्यावरून एका मजुरानं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र सुदैवानं त्याचा जीव वाचला. स्थानिक नागरिकांच्या मदतीनं त्याला वाचवण्यात यश आलं. हा कामगार 13व्या मजल्यावरून उडी मारूनही 3 वेळा सुरक्षेसाठी लावण्यात आलेल्या जाळ्यांमध्ये अडकून सुरक्षित राहिला. सध्या त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा लाईव्ह मराठी.